विधायक प्रताप पाटिल चिखलीकर ने कहा कि दुख के पहाड़ गिरने के बावजूद सुनेत्रा पवार ने कार्यकर्ताओं को मातृसुलभ समर्थन दिया और उनकी भावनाओं का सम्मान करते हुए फैसला लिया। उन्होंने बताया कि 31 जनवरी को राष्ट्रवादी कांग्रेस के विधायकों की बैठक होगी, जिसमें सुनेत्रा पवार का नाम उप मुख्यमंत्री पद के लिए निश्चित किया जाएगा और इसके बाद उप मुख्यमंत्री पद की शपथ विधि होगी। विधायक चिखलीकर ने सुनेत्रा पवार का आभार व्यक्त करते हुए कहा कि उनके राजनीतिक कार्यकाल के लिए बधाई भी दी। ये बधाई चिखलीकर ने नांदेड़ से एक वीडियो के माध्यम से साझा की। सुनिए चिखलीकर का सविस्तर वीडियो बयान। आज राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि बैठकीमध्ये आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांचे नाव निश्चित होईल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल असं मला वाटतं। खरं तर मी आदरणीय वहिनींचं एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मनापासून अभिनंदनही करेन की एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर पूर्ण महाराष्ट्रावर असताना कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करून त्यांनी कार्यकर्त्यांची भावना ओळखून या सगळ्या गोष्टीला संमती दिलेली आहे। खरं तर यावरूनच लक्षात येईल की कार्यकर्त्यांना सांभाळण्याची भूमिका, एक मायेचा आधार कसा द्यावा ही भूमिका आदरणीय वहिनींनी घेतली। त्याबद्दल मी वहिनींचं नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीनं आणि राष्ट्रवादीच्या वतीनं आभारही मानतो की आमच्या सगळ्या भावना आपण ओळखल्या, आमचा अंतःकरणातला टाहो आपण ओळखला आणि दुःख बाजूला सारून माझा कार्यकर्ता, माझी राष्ट्रवादी, माझा महाराष्ट्र हे समजून आपण आम्हाला सर्वांना जे मान्यता दिली त्याबद्दल मी मनापासून अंतःकरणापासून आदरणीय वहिनीचा आभारी आहे।